brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये स्वागत आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मृत्यूनंतर अर्थसंकल्प सादर केला. राजकोषीय तूट जी आहे ती 1.5 लाख कोटीची आणि महसुली तूट 40,000 कोटीची आहे. विरोधक म्हणतात की आकडे जे आहेत ते आकड्यांचा खेळ केलेलं बजेट आहे. सुधीर भाऊ आपल्या सोबत आहेत, माजी अर्थमंत्री आहेत, त्यांचा अभ्यास जास्त उत्तम आहे, आपण समजून घेऊया. असं आहे की नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी, मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने टीका करण्यासारखा आहे. विरोधकांचे जे आक्षेप आहे ना ते तूट आहे, यावर त्यांचा आक्षेप आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू याचा विश्वास जनतेला आहे. आणि माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही कर्जमुक्ती देतोय, आता कर्जमुक्ती देताना जर जो शेतकरी तुमच्या ताटामध्ये त्याच्या कष्टाने अन्नाचा घास देतो, त्याच्या बँक अकाउंटमध्ये कर्जमुक्तीसाठी सरकारने आपल्या कर्जमुक्ती योजनेतून पैसे दिले, तर विरोधकांचं का पोट दुखतं? एकीकडे तूट आहे सांगायचं आणि दुसरीकडे पुन्हा मुद्दाम टोमणे मारायचे की लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही का निधी वाढवला नाही. वाढवू ना, योग्य परिस्थिती झाल्याबरोबर निधी वाढवू. आम्हाला याची जाणीव आहे की तुमचं दुःख काय. तुम्ही तर लोकसभा निवडणुकीनंतर खाते वाटप केले होते, 10 गृहमंत्री झाले होते यांच्या महाविकास आघाडीमध्ये, तर त्याचं दुःख आम्ही समजू शकतो. ते म्हणतात की उत्पन्नाचे सोर्स दिसत नाहीत, खर्चाचा आकडा वाढलेला दिसतोय, उत्पन्नाचे सोर्स कुठे आहेत असा प्रश्न. एवढं तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल तर तेलंगणात तुमचं सरकार आहे, जाऊन मार्गदर्शन करा ना. कर्नाटकमध्ये आहे, तिथं ती राजकोषीय तूट आणि महसुली तूट, तिथं जाऊन बघा ना. तुमचं हिमाचलमध्ये आहे, इथं आम्हाला तत्वज्ञान सांगता का? कारण तुम्ही 46 मध्ये अटकून गेले म्हणून. शेवटी आम्हाला शेतकऱ्यांसाठी जर योजना आखायची असेल तर या तुटीच्या संदर्भात आमचं मत आहे की आम्हाला पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कृषीशास्त्र बघायचं आहे, मग अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र याचा अर्थ असा नव्हे आहे की आपल्या शेतकऱ्यांना उपाशी ठेवायचं. अरे तो अन्नदाता सुखी भव. विकास कामांना पैसा नाहीये, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे थकलेले आहेत, आमदारांना निधी मिळत नाही आणि नुसते आकडे आहेत असं त्यांचं म्हणणं. आमदारांना निधी मिळत नाही. आम्ही डीपीडीसी मध्ये सुद्धा भरीव वाढ केली आणि तुम्हालाही माहित आहे आमदार निधी, डीपीडीसी हा कसंही बजेट असू द्या, कितीही तूट येऊ द्या, 100% वितरित केला जातो. आमदारांना निधी नाही, कशाबद्दल निधी नाही एकदा कधीतरी विचारा. आमदार निधी हा 100% वितरित होतो. कधीही कोणतीही कशीही कैची लागू द्या, पण आमदार निधी आणि डीपीडीसी मध्ये कधीच 100% निधी वितरित होतो. आणि यावर्षी भरीव वाढ, 1700 कोटीपेक्षा जास्त वाढ ही डीपीडीसी मध्ये गेली. ते म्हणतात की मग कॉन्ट्रॅक्टर्सना आत्महत्या करण्याची वेळ काय येते? तुम्ही एकीकडे म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो आहे, एकीकडे लाडक्या बहिणींना आम्ही जपतो आहोत आणि दुसरीकडे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायला पैसे का नाहीत सरकार? नाही, तुम्ही बघितलं असेल की तुम्ही बैमानीनी 24 ऑक्टोबर 2019 मध्ये काहीही वैचारिक तुमच्यामध्ये एक वाक्यता नसताना फक्त खुर्चीसाठी एकत्र आले आणि तुम्ही महाराष्ट्रात 1960 पासून पहिल्यांदा दरडोई उत्पन्न कधी कमी झालं माहित आहे महाराष्ट्राच्या इतिहासात? या 56 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात आपलं दरडोई उत्पन्न कमी झालं. तो अतिशय वाईट काळ म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि ते तत्वज्ञान सांगताय का? तुम्ही केलेल्या या सर्व आर्थिक अडचणीतून महाराष्ट्र वेगाने पुढे. देवेंद्रजी आणि आज आमच्यामध्ये स्वर्गीय अजितदादा नाही, पण मी त्यांचंही कौतुक करेन की त्यांनी 7.9% विकास दर प्राप्त केला. आणि तुम्ही काय सांगता? तुम्हाला काय मेट्रो दिसत नाही आहे? तुम्हाला ज्या नॅशनल हायवे 18,000 किलोमीटरनी वाढ झाली या 10 वर्षात, ते दिसत नाही आहे. मग तर धृतराष्ट्र नरकातून म्हणेल की रस्ते में काँग्रेसवाले, महाविकास आघाडी वाले हमारे बाप है. शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही 7-12 कोराचं आश्वासन दिलं होतं ते आता 2 लाखांपर्यंतचं कर्जमाफ इथपर्यंत आलेलं आहे, हा बदल आहे मोठा? नाही, तर काँग्रेस नेते जे नॉमिनल शेती करतात त्यांचे 7-12 आपले हे कोरे करायचे आहे का? जो अल्प
आणि सीमांतक शेतकरी आहे. म्हणजे साधारणतः 1,71,00,000 अशी संख्या 1,34,00,000 जी आहे, जो 2.5 एकरचा शेतकरी आहे, जो सीमांतक आहे, त्याला मदत करायची आहे. उद्या काँग्रेसचे राष्ट्रवादी याचा अर्थ शरद पवार गटाचे शेतकरी मोठे आहे, त्यांचा सातबारा करायचा आहे का? आणि साधी गोष्ट आहे, तुम्हाला जो छोटा शेतकरी आहे तो जो पीक कर्ज घेतो त्याला मर्यादा असते. असं नाही आहे की 2.5 एकर शेती आहे आणि तुम्ही 10 लाख रुपये कर्ज घेऊ शकता. प्रत्येक पीक निहाय किती कर्ज याचे काही निकष आणि नियम आहे. आणि दोन लक्षामध्ये साधारणतः मोठी गोष्ट 7-12 कोरा होण्यामध्ये होते. आता काही काँग्रेसवाल्यांना वाटतं की त्यांच्या नातेगोत्यातले जे मोठे शेतकरी त्यांचाही 7-12 कोरा केला पाहिजे. असं कधीच होत नाही. अर्थसंकल्प झाल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय बोललात तिथे? अभिनंदन केलं आणि अभिनंदन करून कौतुक केलं. आमच्या मुख्यमंत्र्यांनी इतका उत्तम अर्थसंकल्प दिला आणि ज्या संकल्पामध्ये एक दूरदृष्टी आहे, 2047च्या संदर्भातला भाव आहे. नुसतं भाव नाही, प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांनी भविष्यामध्ये आमचं उद्दिष्ट काय असेल, किती अब्ज कोटी डॉलर्सचा आहे हे. आणि शेवटी आमचा अर्थसंकल्प हा 100% एक विशिष्ट दिशेने जेव्हा जातो, अर्थसंकल्पात दिशा असली पाहिजे. या अगोदरचे अर्थसंकल्प जे आपण काँग्रेसच्या राज्यात पाहिले, आणि म्हणून 1 मे 1960 तर 2013-14 पर्यंत तुम्ही तुमचा जीएसडीपी किती होता? 16,49,000 कोटी. आणि आम्ही तुमचे हे 3 वर्ष जे आमचे 2 वर्ष महाविकास आघाडीचे जे अतिशय वाईट होते, शापित होते, ते सोडले तर आम्ही आता 51,597 कोटीचा जीएसडीपी केला. काही तर आहे ना. आता तोही त्यांना आकडे वाचता येत नसेल तर या लोकांपासून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह $1 इकॉनॉमी किती दूर आहे? आता 0.58 आपली आहे. $1 ट्रिलियन करायची आहे. आता $1 ट्रिलियन जर करायची असेल तर आजच्या डॉलर्सच्या रेटनुसार 91 लाख कोटीपर्यंत जायचं आहे. तर आता 0.58% आहे आपली. खूप मोठं लक्ष नाही, तर लक्ष तर ठेवावंच लागेल ना. शेवटी लक्ष न ठेवता तुम्ही लक्ष ठेवून पुढे चालला तर $1 ट्रिलियन विकास दर त्यासाठी अपेक्षित असेल. नाही, साधारणतः आपल्याला 13 ते 14% विकास दर आपल्याला अपेक्षित आहे. आतापेक्षा जवळपास दुप्पट. हा, मग करावा लागेल. आणि त्या दृष्टीनेच इन्फ्रास्ट्रक्चर आपण एवढ्या वेगाने वाढवतोय. देशात असेल की राज्यात असेल, आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी वेगाने वाढते आहे. कारण ₹1 जेव्हा आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी खर्च करतो तर त्याचा अर्थ याच्यावर परिणामचा 2.5 ते 3 रुपयाचा असतो. तर 2.5-3 पट आपल्याला जर परिणाम करायचा असेल तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही जेव्हा मुंबईच्या आसपासच्या गोष्टी ऐकत होता आणि हे दिसतंय, तुम्ही बघा, तुम्ही स्वतः अनुभवता की हे कोण करताय. हे काँग्रेसच्या राज्यात होत नव्हतं. हे शिवाची मूर्ती फार लक्ष वेधून घेते. आज अचानकपणे नंदी देवाचा देव महादेव आहे, भगवान महादेवाचा. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगाच्या विकासाचाही आराखडा जो मी अर्थमंत्री असताना सुरू झाला, मग आनंद झाला. हर हर महादेव. तो आठवण करून देण्यासाठी लावलं होतं का काय? नाही, मी रोज गावतो. तर हे होते सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री आहेत, की ज्यांनी सांगितलेलं आहे की हर हर महादेव म्हटल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही. पण त्यांनी सांगितले की जवळपास दुप्पट जोपर्यंत आपला जीडीपी जात नाही तोपर्यंत आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणं शक्य नाही. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबई.